तर भाई कसं वाटते? खूप छान आहे. मला घेऊन गेल्याबद्दल खूप अभिनंदन. तर भावांनो, फायनली आपली रिक्षा बनवून आलेली आहे. तर टोटल आपला काय खर्च टोटल 13,000 समथिंगपर्यंत गेला, 13,000च्या आसपास गेला. कारण की आपण पूर्ण काम केलं गाडीचं. त्याच्यामध्ये आपण ही जी टोपी आहे ही टोपी लावली, त्यानंतर हुड लावलं, तर आतमधनं जे अस्तर आहे ते लावलं. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी डिझाईन मारल्यामुळं थोडं आपल्याला 6,500पर्यंत हुड अस्तर गेलं भिवंडीला. हेचं काम आपण जर का अंबरनाथला केलं असतं तर ते 20 ते 25,000 म्हणजे जास्त 20,000च्या पुढे गेलं असतं. त्याच्यामुळे आपण इथं हे काम भिवंडीलाच केलं. कारण की बघू शकते ही आपली रिक्षा आहे, तर ही पण आपण भिवंडीलाच केली होती. त्याच्यामुळे ही पण तिकडेच गेली. याचा जो टोटल खर्च आहे तो आपण तसंही 10-12 हजारपर्यंत गृहीत धरलेला, 13,000 झाला फायनल. त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी लायटिंगचं वगैरे काम अजून बाकी आहे. तर लायटिंग जे आपण केले तर लायटिंग जास्त नाही केली, जी गरजेची ती एक मध्ये एक इथे लावले. बाकी अजून सामान घेतलेलं आहे, व्हील कॅप वगैरे, त्याच्यामध्ये लायटिंग वगैरे, ज्या बाजूच्या लायटिंग आहे. बाकी नॉर्मल सामान एक खरेदी केलेलं आहे. तर भावना हा असा एक लुक आहे रिक्षाचा. तर कशी वाटते रिक्षा बनवल्यावर नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. थँक्यू.